आप देख रहे हैं जनता की आवाज 24 घंटे। नमस्कार, मैं मीना। जनता की आवाज न्यूज 24 आवर्स में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। कल्याण पूर्व यहाँ चिंचपाड़ा से नांदिवली जिजाऊ वसाहत इस परिसर में कई दिनों से नागरिकों को बड़े पैमाने में पीने की पानी की समस्या का सामना करना पड़ रहा है। इस संबंध में नागरिकों ने कई बार महानगर पालिका से शिकायत की, लेकिन महानगर पालिका की ओर से इस ओर दुर्लक्ष्य किया गया। पीने के पानी की इस गंभीर समस्या की दखल लेकर शुक्रवार को शिवसेना के कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड़ इन्होंने नांदिवली चिंचपाड़ा परिसर के जिजाऊ वसाहत का दौरा कर लोगों को हो रही पीने की पानी की भीषण समस्या सहित आदि समस्याएं जानकर ली। इस समय महेश गायकवाड़ इन्होंने तत्काल जलापूर्ति विभाग अधिकारी मोरेश्वर राणे इन्हें फोन कर प्रभाग में बुलाकर लिया। इस समय महेश गायकवाड़ सहित प्रभाग के नागरिकों ने अधिकारियों से सवाल जवाब किए। जलापूर्ति विभाग अधिकारी मोरेश्वर राणे इन्होंने जल्द से जल्द पीने की पानी की समस्या पर उपाय योजना की जाएगी, ऐसा आश्वासन दिया। आज लोकांचा आक्रोश त्यांनी स्वतः पाहिलेला आहे। या विभागामध्ये पाण्याची टंचाई एवढी कुणकुणते की लोकांना म्हणजे स्वयंपाकापुरती पण पाणी व्यवस्थित मिळत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे या ठिकाणच्या लोकांची मानसिकता पाण्याच्या बाबतीत अतिशय वेदनादायी झालेली आहे। या ठिकाणी राणे साहेबांनी सांगितलं की आम्ही इथे 6च्या लाईनची काल आयुक्त महोदयांनी लाईन सँक्शन केलेली आहे। 15 दिवसानंतर टेंडरिंग होणार, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या विभागातली समस्या पाण्याची जी आहे ती टळून जाईल। सध्या पाणी सोडल्यानंतर सुद्धा या ठिकाणी बऱ्याच पाण्याचं पाईपांचं त्यांनी इकडे नियोजन केलेलं आहे। या टँकरद्वारे सुद्धा ते पाणी लोकांपर्यंत पोहोचेल असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो। नागरिकांना एवढंच सांगेल की माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून अमृत योजनेचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। आत्ताच आपल्या नांदिवलीतली टाकी पूर्णपणे बनलेली आहे। जवळजवळ 1 लाख लिटर एवढ्या पाण्याचं त्या ठिकाणी साठा राहणार आहे। पण अमृत योजनेच्या मार्फत जे काम आहे ते आता काही काळ अजून चालणार आहे। येणाऱ्या काळात पाण्याची गेल्या 15-20 वर्षापासून या कल्याण पूर्व शहरामध्ये पाण्याची टंचाई अतिशय मोठ्या वेगाने या कल्याण पूर्वेमध्ये पाण्याची समस्या असू द्या, विकासासंदर्भात असू द्या, म्हणजे कल्याण पूर्व शहर अतिशय विस्कळीत पडलेलं शहर आहे। येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना एवढंच सांगेल की आपण निश्चिंत राहा। माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कामाचा आपण ओघ लावलेला आहे।